नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता कापूस भावाविषयी आपण पाहिलं तर जवळपास सर्वच शेतकऱ्याचा कापूस काय केलेला आहे, खाजगी बाजारामध्ये विकला गेलेला आहे. आणि बोटावर मोजण्या इतके शेतकरी काय झालेले आहेत, कापूस विक्री करायचे राहिलेले आहेत. मग ते भावाच्या आशापोटी काय केलेलं आहे, त्यांनी कापूस ठेवलेला आहे. आणि बरेच शेतकऱ्यांनी जवळपास 98% शेतकऱ्यांनी काय केलं आहे, 99 म्हणलं तरी काही अडचण नाही, कापूस आपला खाजगी बाजारामध्ये विकला. आणि राहिला तो 1% शेतकरी फक्त. आणि मग ते भावाच्या आशापोटी काय केलेलं असतं, त्यांनी कापूस ठेवलेला असतो. आणि आता मध्यंतरी 8,500च्या आसपास भाव होता. त्यानंतर भावामध्ये बदल होऊन जवळपास 8,600-700च्या हळूहळू काय झालेलं आहे, भावामध्ये फरक होईल. आज जवळपासचा आजचा भाव पाहिला तर 9,000च्या आसपास गेलेला आहे. म्हणजे 8,900 बरोबर 9,000 आहे का नाही, असं काय केलं जातं. काही ठिकाणी 8,900च्या आसपास, काही ठिकाणी 8,800 असा हिशोबात काय केला जातो. कापूस बाजारामध्ये विक्री केला जातो. म्हणजे जवळपास 9,000ला काय झालेलं आहे, कापूस शिवलेलाच आहे. मग जे अद्याप शेतकरी वाट पाहत असतील का भावाच्या आशेची, तर त्यांनी काय करायचं आहे, आपला कापूस विक्री करायचा आहे. कारण बरेच दिवस काय होते शेतकरी प्रतीक्षेत होते की कधी भाव वाढेल, काय वाढेल, आहे का नाही. आणि मग त्या भावाच्या आशापोटी काय केलेला होता, ठेवलेला होता. तर आज जवळपास 7 मे आहे. त्या दिवशीचा बाजारभावाविषयी आपण काय केलेली आहे, थोडीशी चर्चा केलेली आहे. कारण 9,000च्या आसपास काय झालेलं आहे, भाव शिवलेला आहे, गेलेला आहे. जे अद्याप शेतकरी राहिले असतील त्यांनी काय करायचं आहे, कापूस विक्री केला तरी काही अडचण नाही. 8,800, 900 आणि 9,000पर्यंत काय केला जातो कापूस तर कापसाच्या क्वालिटीनुसार काय केलं जातं, त्याचा भाव वगैरे ठरवला जातो. धन्यवाद.